नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय प्रामाणिक आणि परफळ अभंग, नाही काम माझे काज तुम्हास हवे. तरी आपण प्रथम या अभंगाचे वाचन करणार आहोत, त्यानंतर आपण अभंगाचा शब्दशः अर्थ पाहणार आहोत आणि त्यानंतर अभंगाच्या तीनही चरणांचा अर्थ तसेच त्याचा जीवनाशी असणारा संदर्भ आणि खूप सुंदर असं विवेचन आपण पाहणार आहोत. तरी आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलवरती संत तुकाराम महाराजांचा संपूर्ण गाथा, त्यातील एक अभंग आणि त्याचे अर्थ अपलोड करत आहोत. तरी यापूर्वीचे अभंग आपण जर मिस केले असतील तर ते चेक करावेत. चला तर आपण या अभंगाला सुरुवात करूयात. प्रथम आपण अभंगाचं वाचन करूया. नाही काम माझे काज तुम्हास हवे, होते गुप्त ठावे केळे आता. व्यभिचार माझा पडिला ठाऊका, न सर ती लोका माझी झाले. न धरावा लोभ काही मज विशी, झाले देव पिशी तुका म्हणे. या अभंगाचा शब्दशः अर्थ आता आपण पाहूयात. नाही काम माझे काज तुम्हास हवे म्हणजेच माझं काही काम किंवा व्यवहार तुमच्यासोबत राहिलेला नाहीये. होते गुप्त ठावे केळे आता म्हणजेच ते आताच गुप्तपणे ठरवलेलं आहे. व्यभिचार माझा पडिला ठाऊका म्हणजेच माझा व्यभिचार, भक्तिविषयी अस्थिरता तुमच्याही लक्षात आली आहे. नसरती लोका माझी झाले म्हणजेच त्यामुळे समाजामध्ये माझी इज्जत गेली आहे. न धरावा लोभ काही मजविषयी म्हणजेच आता माझ्याबाबत कोणताही लोभ ठेवू नका. झाले देवपिशी तुका म्हणे म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात मी आता केवळ देवाचा झालेलो आहे, तरी आपण माझ्याविषयी काही लोभ व्यभिचार ठेवू नका. तर आपण या अभंगाचं प्रत्येक चरणाचं विवेचन करणार आहोत. तर प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात नाही काम माझे काज तुम्हास हवे, होते गुप्त ठावे केळे आता. महाराज म्हणतात आता माझं तुमच्यापाशी काहीही व्यवहार उरलेला नाहीये. मी आतल्या आत गुप्तपणे निर्णय केलेला आहे की माझं आयुष्य फक्त भगवंतासाठीच आहे. जीवनात एक क्षण येतो जेव्हा आपण समाजाच्या मान्यता, नीतियोती, व्यवहार सगळं मागे टाकतो आणि एकच ध्येय ठेवतो, भगवंताशी एकरूप होणं. हा क्षण आहे पूर्ण समर्पणाचा. पुढे द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात व्यभिचार माझा पडिला ठाऊका, नसरती लोका माझी झाले. महाराज म्हणतात हो, माझा व्यभिचार म्हणजेच मी पूर्वी जसा इतर गोष्टींमध्ये गुंतलेलो होतो ते तुमच्या लक्षात आलंय. आता त्या गोष्टीमुळे माझं समाजातील स्थानही कमी झालेलं आहे, परंतु त्याचं त्यांना शल्य नाही, कारण हे सर्व सोडून त्यांनी आता परमध्येय स्वीकारलेलं आहे. हेच आता खरी आध्यात्मिक परिपक्वता आहे. भूतकाळाचा पश्चाताप नाही, फक्त पुढच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणं. आपणही आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये फार रमलेलो असतो. तो भूतकाळ आपल्याला कोणतेही कार्य करण्यापासून वंचित ठेवतो आणि आपण फक्त भूतकाळाचा विचार करत बसलेलो असतो. या व्यतिरिक्त आपण भूतकाळाला सोडून दिलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ज्यायोगे आपण आयुष्यामध्ये काहीतरी खूप मोठं करू शकतो. तर तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात न धरावा लोभ काही मजविषयी, झाले देवपिशी तुका म्हणे. मला ठामपणे म्हणतात आता माझ्याबद्दल कोणताही लोभ ठेवू नका, कारण मी आता फक्त देवाचा झालेलो आहे. या अगोदर आपण जरी लोभ ठेवला असेल, या अगोदर जर मी व्यभिचाराने वागलेलो असेल, तरी आता मी फक्त देवाचा झालेलो आहे. त्यामुळे आता माझ्याबद्दल कोणताही लोभ ठेवू नये. आपल्या आयुष्यातही असं असतं, जेव्हा आपण खऱ्या प्रेमाला, खऱ्या ध्येयाला भेटतो तेव्हा जुन्या गोष्टींबद्दल मोह उरत नाही. तुकाराम महाराजांनी जगाला स्पष्टपणे सांगितलं आता माझा अंतिम संबंध फक्त विठुरायाशी आहे, उरलेला काही नाही. तर बंधूंनो, हा अभंग आपल्याला शिकवतो की अखेरचा निर्णय घेण्यासाठी आत्म्याशी प्रामाणिक होणं किती महत्त्वाचं आहे. भक्तीचा मार्ग हा संपूर्ण समर्पणाचा मार्ग आहे, जिथे समाजाचा मोह, मानापमान सगळं मागे पडतं. जर तुम्हाला हा गाढ भावार्थ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिपथावर विठुरायाच्या पायांशी आपलं जीवन समर्पित करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.